नमस्कार. सुगरण शुभांगीमध्ये मी शुभांगी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आम्ही आलो आहोत शेतावर आणि मस्त संध्याकाळची वेळ आहे. भजी खाऊशी वाटत होती, त्यामुळे चूलही शेतावर होती. नवीनच चूल आहे. चुलीची मस्त पूजा केलेली आहे, सरपण गोळा केलेला आहे आणि त्याचबरोबर आता चूल जी आहे ती पेटवली आहे आणि तेल जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता आपलं तेल तापतंय तोपर्यंत आपण साहित्य पाहूयात. त्यासाठी मी 2 कांदे घेतलेले आहेत, कोथिंबीर, ओवा, मीठ, लाल मसाला पावडर, हिंग आणि बेसन पीठ. तर आता आपण कांदा जो आहे तो मस्त चिरून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं पीठ जे आहे, भजीचं पीठ जे आहे ते छान मळून घ्यायचं आहे. आपल्याला जसं पाण्याचं प्रमाण हवं आहे त्याप्रमाणे आपण थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालून भजीचं पीठ जे आहे ते भिजवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपलं भजीचं पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे आणि आपलं तेल देखील तापलेलं आहे. तर आता आपण भजी बनवायला सुरुवात करूयात. तर अशा प्रकारे आपल्याला मस्त भजी जी आहेत खमंग तळून घ्यायची आहेत. तर अशा प्रकारे आपली मस्त खमंग अशी भजी जी आहेत ती तळून झालेली आहेत. काय सुंदर घमघमाट सुटलेला आहे. तर अशा प्रकारे आपली मस्त चुलीवरची खमंग कांद्याची भजी तयार आहे. तर अशा प्रकारे आपली मस्त खमंग चुलीवरची गरमागरम कांद्याची भजी तयार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.